कोथिंबीरमध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून तर पहा. तर चला कशा पद्धतीने मिक्स करायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे पहा, मी एक गड्डी कोथिंबीरीची घेतलेली आहे. बाजारातनं आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची. निवडल्यानंतर 2 ते 3 पाण्याने ही कोथिंबीर आपल्याला या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर चाळणीमध्ये आपल्याला निथळत ठेवायचे आहे, म्हणजे कोथिंबीरीमधलं पाणी सगळं निथळून जाईल. त्यानंतर इथे मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने कोथिंबीर बारीक चिरून घ्या. इथे मी सगळी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी मिरच्या, लसूण, आलं, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. मिरच्या, लसूण, जिरे आपल्याला सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने पाणी अजिबातसुद्धा आपल्याला वाटताना घालायचं नाही. तर चिरलेली कोथिंबीर इथे मी एका पसरट भांड्यामध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ घालायचे आहेत. 2 चमचे तीळ घातल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं आलं, लसूण, मिरची ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. वाटलेला ठेचा घातल्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आपल्याला ओवा थोडासा हातावर चोळून घालायचा आहे. ओवा घातल्यानंतर इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी मुगाच्या डाळीचं पीठ असतं ना ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. बेसन पीठ पचायला जड असतं, त्यामुळे तुम्ही इथे मुगाच्या डाळीचं पीठ वापरला तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्याने या रेसिपीला छान अगदी कुरकुरीतपणा येणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद, अर्धा चमचा साखर, 1 चमचा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळी पिठं आपल्याला व्यवस्थित कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. लगेच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. लागेल तसं आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर चला, व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा तयार करून घेते. तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं आपण आज काय बनवणार आहे. पिठाचा कमी वापर करून आज आपण कोथिंबीर कुरकुरीत वडी बनवणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. खूप जास्त आपल्याला या ठिकाणी सैलसर करायचं नाही आहे. त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि बाकीचं तेल आपल्याला हाताला चोळून घ्यायचं आहे. हाताला तेल चोळल्यानंतर आपण भाकरी बनवण्यासाठी जेवढा गोळा घेतो ना तेवढा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची वडी तयार करून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही जर एकदा माझ्या पद्धतीने बनवली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल. तुम्ही नेहमी कोथिंबीरीची वडी बनवत असाल, पण करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते. एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. तुम्ही यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता. तर इथे मी 1 वडी बनवून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्या वड्यासुद्धा तयार करून घेते. तर तेवढ्या कोथिंबीरीच्या गोळ्यामध्ये माझ्या 3 वड्या तयार झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे. वड्या तयार झाल्यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे. कुकरच्या डब्याला आपल्याला तेल लावायचं आहे आणि तयार केलेल्या वड्या आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. तर 3 वड्या तयार झाल्या होत्या, पण कुकरमध्ये 2च वड्या बसलेल्या आहेत. दुसरी वडी मी एका साईडला उकडून घेणार आहे. तर त्यावरती आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत आणि कुकरला 2 शिट्ट्या करून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा ह्या वड्या उकडून घेऊ शकता.
तर इथे मी 2 शिट्ट्या करून वड्या उकडून घेतलेल्या आहेत. वड्या उकडल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता वरती तीळ किती छान दिसतात ते वड्यांना. थंड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वड्या चिरून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने वडी चिरून घ्या. वडी चिरत असताना खूप जास्त जाड चिरायची नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा आपल्याला ही वडी चिरायची नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने वडी चिरून घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन्हीसुद्धा वड्या चिरून घेतलेल्या आहे. तुम्हाला हवी तेवढी वडी तुम्ही चिरून तळून घेऊ शकता. बाकीच्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या तरी अगदी 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. तर वड्या चिरून घेतल्यानंतर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलं होतं. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक वडी सोडायची आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅसवर वडी तळायची नाही आहे. वडी थोडीशी कडक झाली की आपल्याला झारा लावायचा आहे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा वडी आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन्ही साईडनी सुद्धा वडी ही कुरकुरीत तळून घेतलेली आहे. वडीला हलकासा लाल रंग आलेला आहे. या पद्धतीने आपल्याला ही कोथिंबीरीची वडी तळून घ्यायची आहे. त्यानंतर तळलेली वडी एका प्लेटमध्ये काढून घेते. वडी तेलामध्ये सोडताना खूप जास्त वड्या सोडायच्या नाहीत. अगदी 5 ते 6 वड्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत. म्हणजे छान अगदी तळल्या जातात. खूप जास्त वड्या तेलामध्ये सोडल्या की व्यवस्थित दोन्ही साईडनी तळल्या जात नाही. त्यामुळे थोड्या थोड्या वड्या करून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी मी बाकीच्या वड्यासुद्धा तळून घेते. आहे की नाही करण्याची तुम्हाला मी अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे. आपण त्यामध्ये लिंबू आणि साखर वापरलेली आहे ना त्यामुळे ही वडी खायला अगदी टेस्टी लागते. एकदा माझ्या पद्धतीने करून पहा. केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची ही वडी कशी झाली. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसऱ्यासुद्धा वड्या तळून घेतलेल्या आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या वड्या तळून घेते. तर मस्त आपली कुरकुरीत ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे आपण वरतून तीळ लावलेले आहेत ना ते किती छान दिसतात ते. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.